वेलकम टू मंगला प्रोडक्शन। आज आम्ही एक रेसिपी बनवणार आहे, काकडीची तरसोळी। तर बघूया चला। वेलकम टू आवर चॅनल। माधुरी आई माधुरी आई आलीस? हो आले। पिशवीमध्ये काय घेऊन आलीस? हे बघ काकडी घेऊन आले मी। काकडी? हा. काकडीचं काय करणार? तरसोळी करणार आहे छान छान। आज रेसिपी आहे तरसोळीची। हा आहे ना, दाखवते ना। हा आई, तर मग तरसोळीला मेन इन्ग्रेडियंट्स पहिला काय लागते ते दाखव। हा सांगते की, एक काकडी, कोथिंबीर, मिरची। ओके। आता अगोदर मी काकडी किसून घेते आणि मग तुम्हाला दाखवते। मग परत भेटूया काकडी परत किसल्या। भेटूया, ओके ओके। तिने काकडी किसून घेतलेली आहे। आई आता काय घालायचं? आता याच्यामध्ये काकडी किसून अगोदर मिरच्या घालायच्या, मग नंतर कोथिंबीर घालायची, चिमटभर साखर, थोडस तीळ, छान दिसतात आणि छान लागते ते। तोंडामध्ये कचकच आले ना, मस्त लागते। मीठ, आता मीठ आणि जिरू। जिरू, त्याच्यानंतर जिरं, हळद अजिबात घालायची नाही हा, आणि मीठ चवीपुरतं मीठ। चवीपुरतं मीठ। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं। हे असं मिक्स, आणि पाणी अजिबात घालायचं नाही हा, कारण ऑलरेडी काकडीमध्ये पाणी असतंय। ओके। मग असं हे सगळं असं हे करून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं। मग ते सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित, आणि मग त्याच्यात तांदळाचं पीठ घालायचं। लागेल तेवढं, केवढं लागतंय ना तेवढं घालायचं। पीठ कसं छान करून पीठ भिजून घ्यायचं। पातळ भिजवायचं की घट? ते रबरबीत भिजवायचं, लई पातळ बी नाही आणि लई घट्ट बी नाही, व्यवस्थित असं भिजून घ्यायचं। लागेल तेवढं तांदूळचं पीठ, राईस फ्लोअर। असं सरसरीत पीठ भिजवून घ्यायचं हे असं, आणि 5 मिनिटं रेस्टवर ठेवायचं। आता 5 मिनिटांनी बघूया। ओके, 5 मिनिटांनी भेटूया आता। हॅलो, आता मी गॅस पेटवते आणि तवा गरम करते। ओके, तर जरा तवा तापू दे। तवा जरा तापू दे, त्याला थोडस तेल लावायचं। तेल लावून ते हे तवा चिकना करायचं। हे बघा, हे तेल लावायचं पहिला, आणि असं सगळं पसरवून घ्यायचं। तेल कशाला? तव्याला? तव्याला ते चिकनामध्ये ते उठायला पाहिजे ना, उठल्याशिवाय ते हे होत नाही। हाताने प्रेस करायचं। हाताने प्रेस करा, चमच्याने करा, वट्ट गोल व्हायला पाहिजे। माधुरी, हे बघा, हे असं करायचं। बघ, सासूला सलाम माझ्या, कारण तिने मला ही रेसिपी शिकवली। आमची सासू लई सुगरण होती बाई, स्वयंपाकाचं जाईल सुगरण। हे साईडनी असं तेल घालायचं जरा। माझं जरा तेलाचा हात जास्ती आहे बरं का, तुम्ही जरा हे करा, बघून करा। आणि हे ताट असं टाकायचं, शिजून काढायचं। चाकण काढलीच नाही, खालचं शिजलेलं आहे। शिजलेलं आहे। आता बघायचं अगोदर कसं आहे, काय पाठी खाली, मग असं हे करून असं परतवायचं, परतून परतवायचं, मस्तपैकी शेकून काढायचं। ओके, असं तेल घालून शिजवून काढायचं।
एक साईडचा झालेला आहे, तर हे परतूया आपण. आता दुसऱ्या साईडने शेकून घ्या. तेल सोडायचं तर असं तेल बस चांगले शिजू द्या. हे झालेलं आहे. मी आता प्लेटमध्ये काढते. हे कसं झालेलं आहे? छान झालेलं आहे. छान झालेलं आहे. हे बघा हे झालेलं आहे. आणि तुम्ही करून बघा. आणि तुम्हाला आवडलं शेअर, सबस्क्राईब आणि लाईक करा. करून बघा, हे नक्की छान लागतं. आता मी खाऊन बघते. ओके, एकच मिनिट. वाव, असलं मस्त झालंय. तुम्ही 10 वेळा करता. चला पुढच्या एपिसोडमध्ये भेटूया. थँक्यू. बाय. तर मंडळी, कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा. सबस्क्राईब करा आणि शेअर करा. परत येऊ एका नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय बाय.